नमस्कार शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील प्रलंबित कर्जमाफीसाठी अखेर राज्य सरकारने 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. अनेक वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी रखडली होती त्यांच्यासाठी आता राज्य शासनाने ही मोठी तरतूद केलेली आहे. आता या तरतुदीमध्ये तुमचा जिल्ह्याचा नंबर लागतो का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का, हे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, 2017च्या कर्जमाफी योजनेतील जे शेतकरी पात्र असूनही लाभापासून वंचित होते त्यांच्यासाठी ही 500 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत विभागानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पात्र शेतकरी आहेत 21,547 इतके जे पात्र शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 169 कोटी 47 लाख रुपये इतका निधी आहे तो मंजूर झालेला आहे. नागपूर जिल्हा, या जिल्ह्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत ते 10,147 इतके पात्र शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी जो निधी आहे तो 130 कोटी 61 लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. वर्धा जिल्ह्यासाठी पात्र शेतकरी 11,816 इतके पात्र शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर झालेला आहे तो 60 कोटी 34 लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. बुलढाणा जिल्हा, यामध्ये पात्र शेतकरी असणार आहेत 10,123 इतके पात्र शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर झालेला आहे तो आहे 48 कोटी 33 लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत 4,060 इतके शेतकरी जे आहेत ते या कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी मंजूर निधी आहे 28 कोटी 31 लाख रुपये इतका निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. धाराशिव जिल्हा, पात्र शेतकरी 2,590 इतके या योजनेसाठी पात्र झालेले शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी मंजूर निधी आहे 14 कोटी 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. जालना जिल्हा, पात्र शेतकरी असणार आहेत 3,347 इतके शेतकरी जे आहेत ते जालना जिल्ह्यासाठी या योजनेकरिता पात्र झालेले आहेत आणि निधी जो मंजूर झालेला आहे तो 8 कोटी 87 लाख रुपये इतका निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. असे एकूण आकडेवारीनुसार या योजनेसाठी एकूण पात्र शेतकरी आहेत 66,756 इतके पात्र शेतकरी या योजनेसाठी असणार आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांसाठी जो निधी मंजूर झालेला आहे तो 464 कोटी 53 लाख रुपये इतका निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी कोणत्या बँकांशी संबंधित आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये झालेला आहे. जर तुमचे पीक कर्ज या बँकामध्ये असेल तर तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकणार आहात. आता आपण त्या सर्व 22 सोसायट्यांचे नावे पाहूया. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा, निपाणी आणि हर्सूल या सोसायट्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, आडगाव, बुद्रुक आणि सिन्नर तालुक्यातील गोदा सोसायटीचा समावेश आहे. म्हणजेच या सोसायटीमधील जे शेतकरी आहेत ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर सोसायटी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर सोसायटी आणि रायगड जिल्ह्यातील वरसोली व वडगाव सोसायटी येथील थकीत कर्जदार शेतकरी जे आहेत त्यांना या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच मराठवाड्यातील इतर भागाचा विचार केला तर परभणी जिल्ह्यातील काटनेश्वर, माटेगाव आणि पिंपळगाव बुद्रुक, तालुका पूर्णा तसेच हिंगोली जिल्ह्यातील नरसापूर, तरोडा आणि शिंगणापूर या सोसायट्यांचा देखील या कर्जमाफीच्या यादीत अधिकृतपणे समावेश झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील वाडी येथील शेतकरी देखील आता कर्जमुक्त होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये जाऊन यादीत तुमचं नाव आहे का हे तपासायचं आहे. तुमचा 7/12 कोरा करण्यासाठी तुमचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का, लिंक असण्याबाबतची खात्री एकदा नक्की करा.
कारण हा सर्व निधी जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण रखडलेली कर्जमाफीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आपण एकही जिल्हा किंवा सोसायटी सुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ही माहिती इतर गरजू शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच खात्रीशीर योजनेसाठी आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. थांबतो.